श्री गुरुदेव दत्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं. चातुर्मासाचे हे नियम पाळणाऱ्याच्या होतील सर्व इच्छा पूर्ण. नमस्कार मित्रांनो, नियम आणि संयमाच्या चातुर्मासात लवकरात लवकर सुरू होत आहे. सृष्टीचे पालन करणे. भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर तब्बल 4 महिन्यासाठी घोर निद्रेमध्ये जाताना हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे याला योगनिद्रा असेही म्हणतात. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्यास सोडत नाही. ती आपला पत्नी धर्म निभावते असते. आपण तर संसारी माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत, तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू जरी निद्रेमध्ये असले तरी पण त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्की फलदायी ठरतात. फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता जो व्यक्ती अगदी मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू कोणत्या न कोणत्या रूपामध्ये त्यांचं दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा ते पूर्ण करतात, यामध्ये मात्र काही शंका नाही. आता यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहेत की ज्या आपल्याला चातुर्मासामध्ये करता येतील. यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या किंवा मग यातील कोणतीही एक गोष्ट सलग तुम्ही 4 महिने पाळली म्हणजेच त्याच गोष्टीचं तुम्ही नित्यनेमाने पालन केलं तर तुमच्या मनातल्या इच्छा भगवान श्रीहरी विष्णू नक्की पूर्ण करतील. फक्त तुम्ही सातत्याने ही गोष्ट नियमित करत राहा. जेव्हा कधी खरंच काही अडचण असेल, आता तब्बल 4 महिन्याचा कालावधी आहे, यामुळं कधी मासिक धर्म असू शकतो, कधी सुतक असू शकतो किंवा काही अशा अडचणी असू शकतात, तेव्हा अशा धार्मिक गोष्टी करू शकत नाहीत, तेव्हा मात्र तुम्ही ते कटाक्षाने टाळू शकतात. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तराय पूर्ण होऊन दक्षिणाय सुरू होत म्हणजेच काय देवाची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, तो कार्तिक एकादशीला संपतो. धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योगनिद्रेमध्ये जातात, विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशीला म्हणजे जिला नाव आहे प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी, या दिवशी ते बाहेर येतात. या काळामध्ये म्हणजेच देवांच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबळ होतात आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे, नेमधर्म पाळणे खूप आवश्यक असतं. आता प्रॅक्टिकल सांगायचं झालं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही एखादी तरी वाईट सवय असते. म्हणजेच काय आपला तो वीक पॉईंट असतो. आपल्याला ते सगळं समजणं की ही गोष्ट माझ्याकडून चुकते की ही सवय मला वाईट आहे पण मी ती सोडू शकत नाही. कधी कधी काय होतं, 1-2 दिवस आपण एखादी सवय सोडतो आणि पुन्हा ती नव्याने सुरू करतो. आपल्याला माहिती आहे कधी ना कधी आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहे. आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, पण आपल्याकडून ती सुटत नाही. मग ते एखादे व्यसन असो, एखादी वाईट सवय असेल ती जिचा आपल्याला खरंच होणार आहे. तुमच्यापैकी एखादा जर म्हणत असेल आज सुरुवात करतो, उद्या सुरुवात करतो आणि मग माझ्याकडून ती सवय आपोआप सुटेल आणि मी एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस घडेल आणि अर्थातच माझ्याकडून बरेच जण मग त्यामुळे प्रोत्साहित होतील. तुमच्यापैकी कोणाला जर असं करायचं असेल की मला जीवनामध्ये लावायचे आहेत, मग त्या आरोग्याची दृष्टीने असो किंवा समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने असो, प्रगतीच्या असो, तर ती 4 महिन्यामध्ये या सवयीला लावल्या आणि वाईट गोष्टीला त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी सुद्धा शकतात. म्हणजे मला असं सांगायचं आहे की फक्त चातुर्मासाचा कालावधी का, तर तुम्ही उलट चातुर्मासाच्या या 4 महिन्याचा जो कालावधी आहे त्याचा फायदा उठवा आणि कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्ण विराम द्या.
जसं की तुमचा व्यसन असेल की जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे. बरेच जण व्यायाम करत नसतील. त्यांना माहिती आहे माझं शरीर खूप सुटत चाललेलं आहे किंवा दररोज मी 2-4 पावलं का होईना चाललं पाहिजे, ज्यामुळे माझा व्यायाम होईल आणि माझं आयुष्य थोडं का होईना वाढेल. कारण वाढलेले आणि चालणार आहोत हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण करत असलेल्या गोष्टींना आपण धार्मिक आधाराची जोड देतो तेव्हा त्या नक्की पूर्णत्व जातात, यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. कारण तेव्हा आपण प्रार्थना करत असतो की प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे आतील कठीण इच्छा सुद्धा साध्या होतात. आणि मी तुम्हाला अगदी थोड्या वेळापूर्वीच सांगितलंच, चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो, देवधर्माचे जे काही करतो, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करतात. आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेली गोष्टी धार्मिक नसतील, देवधर्माचा काही त्यामध्ये नसेल, पण तुमच्या प्रगतीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि त्या तुम्ही अगदी मन लावून केल्या, तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमच्या 100% त्यामध्ये दिले तर तुमच्या कामामध्ये राम दिसल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या अभ्यासाबाबत असेल, त्याची 4 महिने जर नियमित चांगल्या अभ्यासाची किंवा त्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लावली तर कोणत्या गोष्टीला आपण म्हणतो की 1 महिना दिला तर पण आपल्याला बरोबर त्याची सवय लागते आणि करावं सुद्धा चांगलं होतं. तेथे तर आपल्याला 4 महिने द्यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला भले कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक रूप आहे, राम किंवा त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये राम यशोदाचा असेल तर चातुर्मासाची संधी गमावू नका. यंदा 17 जुलै 2024 ते 13 नोव्हेंबर 2024 या 4 महिन्यासाठी चातुर्मास असेल. योगा असा तयार झालेला आहे की ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि ज्या दिवशी तो संपतो त्या दोन्ही दिवशी बुधवारच आलेला आहे. भगवान श्रीहरी विष्णू तर 4 महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातील, पण या 4 महिन्यामध्ये सृष्टी सांभाळायची कुणी हा प्रश्न असतोच. त्यामुळे त्यांनी असुर शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये, यासाठी पृथ्वी सांभाळण्याचा काम भगवान शिव शंकराच्या परिवाराच्या हाती दिलेला असतं. त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी अमावस्येपर्यंत पृथ्वीचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात. त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर गुरुपौर्णिमाला त्यानंतर येणारा श्रावण महिना तर संपूर्ण भगवान शिवशंकराच्या नावे असतो. आपण सुद्धा तेव्हा त्यांची सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर येतो भाद्रपद महिन्यामध्ये गणपती असतात. 10-11 दिवस तर अर्थात तो महिना असतो गणपतीच्या. त्यानंतर येतो अश्विन महिन्यामध्ये आपण दुर्गादेवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपासना करतो आणि दुर्गादेवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचं रूप असतं. म्हणजे आपण त्या काळामध्ये माता पार्वतीची सेवा करतो. त्यानंतर थोड्या दिवसात आपल्याला लक्ष्मी पूजन सुद्धा करायचं असतं. तर देवी लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील तर त्या सगळ्या एकाच आहेत, फक्त त्यांची रूपं किंवा नाव वेगवेगळी आहेत. अशा पद्धतीने आपण देवी पार्वतीची सेवा करतो. आणि त्यानंतर कार्तिक महिन्याचे जे काही सुरुवातीस दिवस असतात की जोपर्यंत आपल्याला चातुर्मास पाळायचा असतो तेव्हा आपण कार्तिकेय महाराजांची सेवा करत असतो. ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत. अशा पद्धतीने हा 4 महिन्याचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात. आता आपण चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये काय काय करायचे याची माहिती जाणून घेऊ. 4 महिने दररोज तुम्ही तुळशीपुढे हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढू शकता. त्या निमित्ताने तुमचं हळदी कुंकू व्रत सुद्धा होऊन जाईल. 4 महिने दररोज तुम्ही शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा. 4 महिने रोज भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस व्हावी, कारण त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवाष्णी स्त्रीची ओटी भरावी.
4 महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावं, जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा येईल, जो तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येईल आणि तुमची प्रगतीसुद्धा होईल. 4 महिने शक्य झालं तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. जेव्हा तुम्हाला तूप उपलब्ध नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकतात. मात्र त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. 4 महिने तुम्ही गोपाद्य व्रत करा. म्हणजेच काय दिवस देवासमोर किंवा तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या स्वरूपामध्ये तुम्ही गायीची 33 पावलं काढायची आहे. त्याच्यावर दररोज हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा. मासिक धर्म सुटत असल्यास तुम्ही ती गायीची पावले काढली नाही तरीसुद्धा चालतं. फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही. दररोज गायीची पावलं काढायची आणि लक्षात ठेवा, दररोज तुम्हाला तरी ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे. त्यानंतर चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे दिवे लागण्याची वेळ कोणी येतं तर त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खाल्ल्याशिवाय वाचून जाऊ देऊ नका. भगवान श्री हरी विष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणत्या याचकाच्या किंवा आलेल्या अतिथीचा अजिबात अपमान करू नका. 4 महिने प्रत्येक बुधवारी तुम्ही एक गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो, जो लहान आहे, जो ज्ञानार्जन करतो, तर त्या व्यक्तीला तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शालेय योगी किंवा अभ्यासाच्या उपयोगी येतील अशा गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकतात. 4 महिने तुमच्या परिवारास असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराला तुम्ही 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आणि 4 महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरीब गरजू व्यक्ती राहत असतील की जे फक्त लोकांकडून काय मिळेल ते मागून खातात आणि त्यांच्यावर आपली गुजराण करतात, तर तुम्ही त्यांना उपयोग वस्तू दान करू शकता. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ नका, कारण हा जो कालावधी असतो त्यातला बराचसा काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवतात. कांद्यामध्ये सुद्धा बारीक बारीक काळपट बुरशी तयार झालेली असते, त्यामुळे आणि तमोगुण असतात, ते वाढलेले असतात. त्यामुळे सुद्धा कांदा लसूण न खाण्याचे एक महत्त्व सांगितले आहे. बघा, शक्य झालं तर तुम्ही हे नक्की बाळा. 4 महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर 108 वेळा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या गायत्री मंत्राचा जप करा. 4 महिने दररोज तुम्ही पुरुष सूक्त आणि स्त्रियांना स्त्री सूक्त, जिला महालक्ष्मी सूक्त सुद्धा म्हणताय, किंवा जे एक कनकधारा स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही 1 वेळा म्हणा. 4 महिने दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणामध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्री हरी विष्णूची कृपादृष्टी, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं. त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा. 4 महिने दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या कोणत्याही 3 दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करू शकतात आणि व्यंकटेश स्तोत्र इतकं प्रभावी आहे की त्यामध्ये कोणत्याही एका दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू प्रत्यक्ष रूपामध्ये भेट देतील. हा अनेक जणांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ते व्रत नक्की करा. त्या स्तोत्राचं जे काही पारायण असतं ते नक्की करा. 4 महिने दररोज एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही एकदा करू शकत किंवा तुमच्याकडे माळ असेल तर संपूर्ण माळ म्हणजे 108 वेळा सुद्धा जप करू शकता. किंवा मग तुमच्यापैकी ज्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यावर भीती वाटते, चिडचिड होते, डोकं दुखतं किंवा मग ते 2-3 दिवस म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या आणि नंतरचे 2-3 दिवस कधी निघून जातील असं तुम्हाला होतं असेल तर तुम्ही जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज किंवा मग दर अमावस्या पौर्णिमेला कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे प्रणव क्लेशाय गोविंदाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये दररोज प्रदोष काळा म्हणजे
सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनिट आणि सूर्यास्त होण्यापूर्वी जी 45 मिनिटे असतात तर तो असतो प्रदोष काळ. तर या प्रदोष काळामध्ये दररोज तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे काय होते, आपल्या कुटुंबावरचं अरिष्ट टळतं, कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाहीत, कोणाचाही अपमृत्यू होत नाही. कुटुंबातल्या कोणी एका व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये हे अवश्य करा आणि स्वतः अनुभव घ्या. नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा येईल. जेव्हा गणपतीचा महिना येतो, भाद्रपद महिना, आणि जोपर्यंत तुम्ही गणपती बसलेला असतील किंवा मग तुमच्यापैकी कोणी गणपती बसवत नसेल तरी पण गणपती बसवण्याचा जो काही कालावधी असतो म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी, या काळामध्ये तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशता कृपा करा हा विघ्ननाशक गणपती मंत्र आहे. तो मंत्र म्हणत जा. 108 वेळा म्हणा, एकदा म्हणा, काही एक हरकत नाही. दिवसातून तुम्हाला जेव्हा अगदी शांत वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणला गेला तरी पण तुमच्यावर सगळं जे काही विघ्न असतं ते गणपती बाप्पा दूर करतील. अशा पद्धतीने या चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येतं. त्यानंतर येतो अश्विन महिना. अश्विन महिन्यामध्ये तुम्ही नवरात्रमध्ये घट बसवत असावा किंवा नसाल तरी पण दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करा. अजून काही गोष्टी सांगण्याच्या झाल्या तर चातुर्मासाच्या या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या संस्कृत ओव्या असतात किंवा बरेचसे आपण स्तोत्र अध्याय वाचतो त्यामध्ये संस्कृत रचना असल्यामुळे आपल्याला ते काही व्यवस्थित म्हणता येत नाही. पण मग म्हणता न आल्यामुळे आपण काय करतो, फक्त ते ऐकण्याच्या काम करतो. पण ज्यांना हे स्वतः वाचावं किंवा आपण ते वाचायला शिकावं अशी इच्छा आहे तर 4 महिने दररोज तुम्ही सराव करा. यामध्ये तुम्ही गीतेचे अध्याय वाचायला शिकू शकतात. तुमची संस्कृत भाषेवर चांगली पकड होईल शकतो. कनकधारा स्तोत्र असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल, स्त्री सूक्त असेल, पुरुष सूक्त असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये संस्कृत रचना असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे ते अजून म्हणता येत नाही. जर तुम्ही या 4 महिन्यामध्ये सराव केला तर नक्की या गोष्टी सुद्धा तुमच्याकडून साध्या होऊ शकतात. त्याचबरोबर कार्तिक एकादशी निमित्त किंवा दिवाळी निमित्त तुम्हाला कुबेराचा काही मंत्र म्हणायचा असेल किंवा कार्तिक एकादशीला आपण तुळशी विवाह म्हणतो. तुळशी विवाहाच्या तुम्हाला मंगलाष्टक येत नसतील तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुमच्या गोपाद्य व्रताचे उद्यापन तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये जेव्हा आपला हा चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी शंकराचे असते. 4 महिने जमिनीवर झोपावं, कोणत्याही एका गोष्टीला त्याग करावा, मग ती खाण्यातली असेल किंवा तुमच्या जीवनशैलीतली असेल. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो काही दिवसासाठी किंवा कायमस्वरूपी तेव्हा त्या गोष्टीची किंमत काय असते ते आपल्याला कळतं. तिच्यासाठी सुद्धा हा नियम आणि संयमाचा चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बरेच जण कांदा लसूण सोडतात, बरेच जण मसालेदार पदार्थ सोडतात आणि काही जण गादी किंवा उशी घेत नाहीत, चटईवर किंवा जमिनीवर झोपतात. तर तुम्हाला यातले जे जमेल ते तुम्ही करू शकता. 4 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा एकादशी येईल तेव्हा तेव्हा तुम्ही भगवान गीतेतला कोणताही एक अध्याय वाचू शकता. त्यानंतर 4 महिने तुम्ही दररोज गणपतीचा बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता. 4 महिने तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कारण जास्तीत जास्त कालावधी हा पावसाळ्याचा असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात व्रतवैकल्यसुद्धा भरपूर प्रमाणात सुरू होतात. मधले फक्त 2-4 दिवस जातात, नाहीतर एक वेगळा सण लगेच हजर होतो. त्यामुळे तुम्ही मांसाहार न केलेला बरं, जेणेकरून तुमच्या घरात पवित्र सुद्धा राखलं जाईल. त्यानंतर तुम्ही मांसाहारी असलास तर जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा मात्र खाऊ शकता, काही हरकत नाही. कारण कुणावरती आपली बळजबरी करून चालत नाही. ज्यांच्या त्यांच्या आवडीची विषय आहे आणि त्यातला त्यात खाणं म्हणजे आपल्या आवडीचं असेल तर आपण खात असतो. 4 महिने आपल्या एखाद्या आवडीच्या वस्तूचा तुम्ही जर त्याग केला, त्यानंतर जेव्हा चातुर्मास संपतो त्याच्या शेवटी दिवशी त्याग केला जी काही वस्तू होती किंवा जो अन्नपदार्थ होतो तो तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता.
4 महिने शक्य झालं तर दररोज तुम्ही गोमातेची सेवा करा. मग ती गोपाद्य प्रताशानिमित्ताने असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याच्या रूपाने असेल किंवा जे शेतकरी असतील त्यांच्या घरीच काय आहे तर त्यांनी दररोज नित्यनेमाने गाईचे दर्शन अवश्य घ्यावं. व 4 महिन्यामध्ये तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी देवी अन्नपूर्णेची सेवा करू शकता किंवा मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची सुद्धा कुंकुमार्चन सेवा करू शकता, उपासना करू शकता. यामुळे तुमची कुलदेवी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चातुर्मास जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा. तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नसेल तर फक्त तिच्या नावाने तुम्ही मंगल कलश स्थापन करून दर मंगळवारी, शुक्रवारी एक नैवेद्य दाखवून आरती करून पूजा करा. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहिती होईल. ज्यांना माहिती आहे, जे दररोज सेवा करतात, तर त्यांनी कुलदेवीची आरती करायला अजिबात विसरू नका. चातुर्मासातल्या साधना किंवा सेवा उपासना या जीवनाच्या पूर्ण विकासासाठी असतात. त्यामुळे फक्त 4 महिने चांगलं वागायचं, बाकी सगळे महिने मनमर्जीप्रमाणे वागायचं असे काही नाही. पण या 4 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला ज्या काही चांगल्या सवयी लावून घ्याल त्या तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी कामात येतील आणि यामुळे तुम्हाला एक चांगलं आयुष्यसुद्धा प्राप्त होऊ शकतं. आणि 4 महिने म्हणजे कोणी हे नेमधर्म पाळून आपला चातुर्मास पूर्ण करतो तर तो कारण साधक सुद्धा भाग्यवान ठरतो असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही चातुर्मासामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी करणार आहात किंवा तुम्ही अर्थातच माझ्यापेक्षा बरेचसे जण मोठे आहात, त्यामुळे तुम्ही नक्की काय काय करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.